काय? अरे देवपाने आपल्या कामगिरी सांगितले आपल्याला? होय. मला नाही, तुला सांगितले आहे. अरे आपल्या दोघांना सांगितले कामगिरी. आपल्या दोघांना? होय. तुला जमल काय? जमणार काय? देवपाने सांगितले कामगिरी जमायला काय? तुला जमल ना? होय. जमून घे. काय जमून घे? काय मी आता पण काय सांगितलं तुला लक्षात आहे का नाही? काय सांगितलंय? ते लक्षामध्ये नाही. नाही. अरे बघ काय सांगितलं, काय? 16 शस्त्र 308 कोटिका ठाट मार करून मथुरेच्या बाजारात आले. त्यांना पिंपळाच्या बारी अटक करायची. हे आपल्याला कामगिरी सांगितले देवाने. आपल्याला सांगितलंय? होय. काय बोलतोय? होय. म्हणून तू फसतोय. काय? अरे आपल्याला सांगितलं तू कर. हा? तू कर. अरे आपल्या ठिकाणला सांगितले ती. माझ्या जमणार नाही. ठिकाण जमलं नाही रे? माझ्या जमणार नाही. चालाय जमणार नाही. कामगिरी करणार. ठीक आहे? काय अर्थ आहे? म्हणून बोले वाटतं. हो. तुला काय साधं वाटलं काय तो? हा? हे असं आहे बघ. काय वाटतं? खेळ बघ त्याने, खेळ बघ. तुझ्या जमणार नाही, माझ्या जमणार नाही, ह्याच्यात जमणार नाही. मग करणार कोण? अरे एक माझा मित्र आहे बघ. तुला मित्र? हा वाकडे म्हणून. मग तुझ्या काय झालं? काय रे? लय हुशार आहे तो. तुझ्या का? अरे माझ्यापेक्षा खोल हुशार आहे. काय बोलतो? मग आवाज दे बघू. आवाज येतो. दे. अरे हे वाकडे रे वाकडे. आलो, आलो. हे आवाज माझ्या वाकड्याने दिलेला आवाज. हा वाकड्याने दुसऱ्या कोणत्या दिलेला आहे? काय बोलतो? आज माकडाने दिलेला आहे. होय. आवाज दे बघू. तुझ्या आवाज पटकन येईल का? त्याला असा काय आवाज द्यायला लागतो? मग कसा? आवाजाचा माझा आवाज द्यायला लागतो. अरे हे चांगल्या मुले. अरे मेला तू काय करतो? तिकडे ये. हे देवाचा दास आहे मी खास, देवाचा दास आहे मी खास, फुली राखीतो वर्धनात. आलो आलो सुद्धा मी धावत, आलो आलो सुद्धा मी धावत, माझी कपिला चुकली रानात. आलो आलो सुद्धा मी धावत, माझी कपिला चुकली रानात. आलो आलो सुद्धा मी धावत, माझी कपिला चुकली रानात. आलो आलो सुद्धा मी धावत, माझी कपिला चुकली रानात. गोकुळामध्ये अबोबाट उठला, कळलं माझ्या डोकात तुकला, कळलं माझ्या डोकात तुकला, कळलं माझ्या डोकात तुकला. कानात जीवात तुकला, पायात माझ्या काटा रुतला, पायात माझ्या काटा रुतला, पायात माझ्या काटा रुतला. करू मी काय तुझंच नाही, करू मी काय तुझंच नाही, आता आली माझ्या कानात. आलो आलो तुझा मी अरे गुलामा, सकाळी सकाळीच कसा उठला? अरे काय उठला? सकाळ उठला. बरं, सकाळीच उठला. कोण रे? लाकडी हलवायला. कोण रे? अरे काय म्हणजे गुलामा, माझा फोन हलवायला लागला. माझा काय म्हणायला लागला? पप्पांनो, म्हैस वाड्यातली एकटी आहे. वाड्यातली एकटी आहे. म्हैस वाड्यातली. अरे, काय? म्हैस वाड्यातली. कचरा. अरे, गुलामा, मी पण काम चाललो. काय? चालणार. मी पण काम चाललो. बरोबर. आता म्हटलं थोडं तरी काय? आता साधलो. आणि वाड्यात गेलो. वाड्यात गेला. अरे वाड्यात गेलो तर काय? पण हा गेले ना नुसता असा पुढे गेला ना. गौरवमध्ये आवड पिंटा वाडा टाळा. होय होय. अजिबात नाही, मी मलिंदा आहे. मी मलिंदा आहे. आता काय नाही ते पण बरोबर आहे. अरे पोरगा मला म्हणायला लागला ना,
वाड्यात काम गेलो बघतो ना काय खरं मूर्ती म्हैस करी झालं तरी झाली काय लागली म्हणून माझा पोरगा काय म्हणायला लागला पप्पा नुनू काय फिरायची सवय झाली काय फिरायची सवय झाली बरोबर म्हणून तसा बोललो आणि म्हैशीला एक लहान मारून आणला आणि वाड्यात परत येऊन बांधतोय बांधतोय नाही बांधतोय पुन्हा बांधतोय नाही बांधतोय पकडी थोडं ठेवून कायला माझ्या अरे मी तिथं चांगली अरे अक्कल चांगली म्हणून मी तुला सांगतोय ना अरे वाड्याच्या माल्यावर चढलो माल्यावर चढलो हे कैदी काढला पेंडा आणि कैदी काढला पेंडा टाकला म्हशीच्या खुल्या आणि अरे झोपतोय ना का उठतोय झोपतोय नाही झोपतोय म्हटलं तरी काय म्हणून माझा पोरगा काय म्हणायला लागला पप्पांनो तुम्ही दोनाचं 4 केलं 4चं 6 केलं म्हणून काय केलं टेरेवाल्याकडे घेऊन गेलो टेरेवाल्याकडे घेऊन गेलो आणि म्हशीचं नाव काय फिरायची सवय होती पण फिरण आणली भूक लागली होती पण पेंडा घातला अरे भूक करून आणली काय माझ्या लगेच आपलं डोक्या लागलं तर काय अरे या शिवडीच्या हायवे मध्ये गेलो कशाला तिकडून घेतला घाबोर काय घेतला पोटाला भरपूर भेटला नाही दूध लोणी सगळं भेटणार आहे म्हणून तू टाकली हे काय भरते काय पैसे नाही घेतो ना केस पण देतो आणि मी आज पैसे पण घेतो नाटक रे बाबा अजिबात नाही समाधान आहे मी विसरून आलो अरे म्हणजे ह्या चष्म्यात मला कसं दिसतं अरे लांबचं जवळ दिसतं आणि जवळचं लांब दिसतं एकदम दिसतं होय काय चालेल की जास्त म्हणजे आई दाखव पहिल्या आई शपथ विश्वास गरम मिशिवानी गवळून तुला दिसले इथं फिरवला बोट जसा माझा बोट फिरला तशी तुझी नजर फिरव आई शपथ असं म्हटलं काय नुसतं केले ना आता अरे बघ मी दाखवतो तुला बघा टोक फिरेल ना कोणाच्या मोबाईलला अरे हे भोकाडे नाही काठीच्या टोकाला बोललो मी काय ते छोटा आहे काठीच्या टोकाकडे बघायचं तुला काठीच्या टोक फिरेल ना तशी तुझी नजर फिरवायची आहे फक्त फिरव हा बघा
मित्रांबरोबर कामगिरी केला नसेल काय याला म्हणजे काय बघायला जाऊया जाऊया काय तुझा मित्र अरे येतो तो कसा आहे अरे हे थोडं वेळ वाट बघूया त्याला अजून नाही आला बघायला जाऊया जाऊया चला चला पाय बघ काय आलाय तू मग हलतच नाही सोड सोड इंजेक्शन द्यायला बघा बघा काय झालं काय तुला होय एवढ्या पातळ्या तू तू गावल्याच्या पोरी बघितले नाही अजिबात नाही बाई अरे लागतो कशाला अरे दाढी मिशी आली तरी लागतो ते कुठाय बरं कुठाय किती वाटतं पण हे बाबू लहान कधी पडते काय नाही धारायची कशी काय लहान पडत पण नाही गावल्याच्या पोरी बघितल्या त्याच्यात एक साडेचारची मावशी आहे मावशी मध्ये तुझ्या आईची होय सावित्री आणायची पाचव्याला चाकायला आलो वाड्या बोलाव अरे कुठं बोलव माझा प्रश्न आहे हा बरोबर तू जसा झालाय तसा तुला मी बोलवलंय तुला कामगिरी करील काय करिअर म्हणजे काय तो माझ्यावर फिरला बघ बाकी जो वेदी बोलवलंय तुला मी नाही जातो हा ए जायचं नाही मी मावशीला बोलवतोय हा जा बरोबर हा अगं ये म्हैशे हा? मी नाही बोलला हा बाबा हा बोला आज सोबत मी नाही बोलली परत आवाज दे. मी बोलला मी नाही बोलली ना हा बोलला अगं ये म्हैशे अगं हे बोल तुझं अजून एक मागच्या अजून एक आई सोपट अरे आई काय रे हा. अशी या तू माझ्याकडे बाबूलाकडे या त्या दोन डेंगांच्या लाकडाची बाजूला कर हो. मावशी अगं ह्यो काय अगं ह्यो काय अरे मला खरंच नाही माहिती मग माझी नजर जाते तिथं पटकन काय म्हणाली काय म्हणाली दोन दिला लाव हा तुला पाहिजे ये आता म्हणतो हे बाबा सर्व घराची अरे तरी मी मला तुम्ही बोलताय माझ्या आई सगळ्या भोंगलावरती एवढं मोठं भोंगला आला अरे हा चुकून झाला आता मी ना तुला सगळे घातलेले आणलंय. आता खरं करायचं आणलंय.
बघा दिसला नाही होय कावळ्याच्या मागे लागली की अगं पोरी वय काय तू करतेस काय उद्यापासून माझ्या वाल्या शान करायला ये तुला जेल करायचं पाठवून या दूध करायचं ते मी टाकलं. तू पण जाणार अगं मावशी मी ना तुझ्यासाठी काहीतरी आणलंय माझ्यासाठी आणलंय अगं खरंच आणलंय खरंच तू माझ्यासाठी काय अगं वय खरंच आणलंय खरंच तू माझ्यासाठी आणलंय बघायचं हो मावशी आई नाव माझ्यासाठी आणलं खरंच आणलंय खरंच माझ्यासाठी आणलं मग घाल माझ्या ती अशी बोलली ती अशीच बोलली राष्ट्रपतीच्या बोलत्या अगं जरा खाली आहे अगं जरा खाली वा बोललं गेलं नाही आता कसं वाटतंय छान वाटतंय अगं मागास अजून पटापटा सर्वांचं लाईनची घेतलं काय काय बोलतोस तर जिने लहान आहे की नाही नाव म्हणतो अजून स्पष्ट बोल ना माझं एकलं घे ना तुझं नाव घेऊ म्हणतो माझं हो हा नावले म्हणतो नाव घ्यायला मी कशाला लाजू मी कुठे बोलतोय तुझ्या नावले म्हणतो नाव घ्यायला मी कशाला लाजू आणि या वाकड्या मला घालून आणा बघा आपल्या बायको सीडीवर होता कुठे गाडीमध्ये आला बघ माझ्या आवाजाने अरे घरचा कानी हात आला ना अरे घरचा सीडीवरचा घरला आणि घरचं नाव किती प्यारी आहे चांगलं नाव घेता मावशी मी पण तुझ्यावर फिरा झालो अगं झालं तुझ्यावर फिदा ग मावशे झालं तुझ्यावर फिरा जेवणाच्या पंक्तीत मटणाचे तुकडे मटणाचे जेवणाचे सोयाबीन मटणाचे तुकडे आणि नाव घेते मग तुकड्या फोपाड का इकडे तू माझा घेतलं पण तुझं घेणार माझा घेतलं तुला अरे मी पण घेणार परसावातल्या भोपल्याला भला मोठा दे परसावातल्या भोपल्याला भला मोठा दे केवढा होता आणि त्याचा देठ केवढा होता बघायला जा मग तुला समजेल परसावातल्या भोपल्याला भला मोठा दे माझ्यावर प्रेम करशील का या शेवटी नगरी जाऊन दे मावशीला बोल आलेला कुठून जाणार तिथे तुम्ही आलेला तुम्ही जायचं काय बोललात मावशी बोलला तुम्ही आलेला तुम्ही जायचं कुठं अरे आम्ही आलेला कोकणातून जायचा मथुरेला मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे मथुरेचा रस्ता गडबडीचा आहे ह्या रस्त्याने जाता येणार नाही का नाही जाता येणार हा एवढा केलेला हा कोण म्हणजे ह्याला तू ओळखलेलं नाही अगं हा यमाजी हा यमाचा दूध मग या रस्त्याने जाऊ या रस्त्याने अजिबात जाता येणार नाही का नाही जाता येणार हा बरीमध्ये पाटल नोकरी केली पाटल मग त्याचं नाव काय अगं हा तानाजी तानाजी म्हणजे ते तानाजी मागवलेला आहे ना नाही हा तुझा तानाजी ऐकलं हो हा कोण यमाजी हा कोण तानाजी आणि पुरा कोण धर्माजी 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 काय म्हणजे खायला तू टाकला तुझी घराला आहे अरे धरायला जाऊन सेटी तर पाहिजे तुला माझ्याकडे नवा ते पाहिजे ठीक आहे काय वाढायची बाजारी जाता येणार नाही काय नाही जाता येणार श्रीकृष्ण देवाच्या संगीत सुद्धा तुमच्याकडे कायदा वगैरे आहे काय कायदा पॅन कार्ड आहे काय पॅन कार्ड आहे एवढ्या माणसाच्या तुम्हाला पॅन कार्ड काढ अरे पॅन कार्ड काय बोलली
अरे पॅन कार्ड पहिला पॅन कार्ड दाखव. ओळखपत्र ओळखपत्र हा. मग हाय काय? हा, आहे. मग असं काय घ्यायचं? आम्ही सांगितलं, एवढंच असतं ते. मग असं काय औषध? नाही नाही. आम्ही केदारलिंग कला मंचाचे कलाकार. आम्ही केदारलिंग कला मंचाचे कलाकार. आमचा रुबाब आमचा दरारा. आमचा रुबाब आमचा दरारा. काल पण आज पण आणि उद्या पण. आमचा रुबाब आमचा दरारा. काल पण आज पण आणि उद्या पण. हरिबोल मित्रमंडळ तुम्ही फक्त आवाज टाका. तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण. मध्ये 7 नंतर अंक येतो 8वा. अहो निलेशराव ऐकताय ना? वहिनी तुम्ही पण ऐका. उदरलीमध्ये 7 नंतर अंक येतो 8वा. अहो निलेशराव आता वहिनीला सोडून या मावशीला पाठवा. या माणसाचं काय आहे आता? अरे अर्धी गेली तुझी. काय म्हणजे तुला मग लागलं बोल. तीन ताळ सप्त पाताळ शहर गोकुळ तीन ताळ सप्त पाताळ शहर गोकुळ आठवा अवतार देवकीचा बाळ कंसाचा काळ 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 तीन ताल सप्त पाताळ शहर गोकुळ तीन ताल सप्त पाताळ शहर गोकुळ आठवा अवतार देवकीचा बाळ कंसाचा काळ 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 त्याच्या संगीचे सुदाम गाई रंगणार त्याच्या संगीचे सुदाम गाई रंगणार त्याने डावाचा मांडीला एक बळीचा 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 चेंडू उडाला आकाशामध्ये यमुनी तो हात चेंडू उडाला आकाशामध्ये यमुनी तो हात कालिया नग राही मोहात 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 राव घेतली श्रीकृष्णाने यमुनी तो हात राव घेतली श्रीकृष्णाने यमुनी तो हात दोघांची झाली झटपट मारली कालियाला 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 अशी अग्नी देवाची गलीला सांगतो रे तुला अशी अग्नी देवाची गलीला सांगतो रे तुला मथुरेला कृष्ण जन्माला बंदी शाळेला 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 बाकी कळली ती कंसाला दृष्ट मामाला बाकी कळली ती कंसाला दृष्ट मामाला त्याने पाठविले मुदनेला कृष्ण वदन्याला त्याने पाठविले मुदनेला कृष्ण वदन्याला पाठविले मुदनेला कृष्ण वदन्याला त्याने पाठविले मुदनेला कृष्ण वदन्याला मुदनेला आली त्याची दया लावली ही माया मुदनेला आली त्याची दया लावली ही माया इथं संधी हो साधूला मारली मुदनेला 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 तीन ताल सप्त पाताळ शहर गोकुळ तीन ताल सप्त पाताळ शहर गोकुळ आठवा अवतार देवकीचा बाळ कंसाचा काळ आठवा अवतार देवकीचा बाळ कंसाचा काळ आठवा अवतार देवकीचा बाळ कंसाचा काळ आठवा अवतार देवकीचा बाळ कंसाचा काळ
नुसतं माझ्याकडे बघा. अरे हे वाकड्या हा. जयदूत खाल्लास की नाही आता सर्व भेटलं. हा? मजा आली की नाही एकदम म्हणतो पोटभर. पोट भर ना मग आता गौरीने सांगा कायदा ऐकला की नाही अरे म्हातारे अशी आहे. अरे मेरा म्हातारी कोणाला बनतो पण तू काय चटणी आहे? अजून बरं रील फॉलो होतात माझ्या. काय म्हणतेस काय मग ह्या लोकांना पण इंस्टाग्रामच्या आयडी देऊ का? ऐकाल का आमचा कायदा? हो ऐकला. अगं पोरीनो या मेलेचा कायदा नाही. आपण जमलो म्हणून थोडा वेळ बसूया. आपण कशा काही बसा पण सुटसुटीत बसा. गरमीचे दिवस आहेत, बाकी आहे ना. देव आज्ञा. गौरवनी बसलाय काय बघ. हा. आणि सुटूर. काय रे अरे, ही चक्रा नाही म्हटली. हे ओळखीचे वाटतं या, इकडे ये ना जरा. बाई, नको लावू नको. प्रेमाने म्हणतो, चला. एकदा गेलो. हा, चालू आहे. तुला त्यांच्यावर विश्वास आहे की माझ्यावर? अरे तुला लहान झालं वाटते की काय तुझ्यावर एक एक लवकर. तुझा मित्र मग अरे लय विचार आहे तो काय गं? मी काय बोलते? मी ना तुझ्यावर भरपूर खुश आहे बघा. काय म्हणतेस का? अरे हो. अगं, मगाचपासून सांगितलं तर मी विचारलं झालं होतं. पेंड्या, मी काय बोलते माझं एखादं सुंदरसं नाव घेशील का रे तू? आई शपथ. का मी तुझं घेऊ? माझं इथे तुला आवडणार असेल तर मी घेते. अगं, घे ना मग. एवढं. असं म्हणतोस तर इकडे ये रे. असं ठेव. ते माझ्या बाजूला राहा. टाकल्या. हे तू घेऊ दे की तू हा ठेव काय घेते हा तुझा नीट कान देऊन ऐक बरं का. शिवडीच्या बाजारातून आणलाय हिरवागार मुळा. काय दिसत नाही आहे. अरे मेल्या शिवडीच्या बाजारातून आणलाय हिरवागार मुळा. हिरवा. अरे मेल्या मुळा कसला असतो पांढरा. हा ऐकलं आणलाय हिरवागार मुळा. म्हणून पट्टे मिळले मला. अरे मेल्या पुढा इकडे हा. आणलाय हिरवागार मुळा आणि माझ्या नादाला लागलास ना तर बाजरी तुझा कुळकुळा. अरे, या भवानीचं मी पण नाव घेतलं असतं. आता काय घेऊ नको. आता सर्व बसल्या काय बघू दे. आई शपथ, अरे हे तुझं मा. अरे या बुंदूच्या जेसीबी काय बसलेलं नाही आहे. त्याला इथे बसवा लागेल मला. इथे? हे तुझं मा. आपलं काम झालेलं आहे. झालेलं आहे. चल तर मग जेवणात. चल, चल. जाऊया. फक्त तरी पुढं. मी त्यांच्या तुला काय सांगितलेली कामगिरी अजून अपुरी दिसते. आपण जाऊन ते पूर्ण केले पाहिजे. गौरव तुम्ही आलेल्या पूर्वी जाणार कुठे? आम्ही गोकुळातून आलो आणि मथुरे बाजारात जाणार. मजुरीचा रस्ता प्रतिबंध आहे. आपण आज तरी कोण मला सांगा श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राणी कशी असतात? बाई पद्मा देवी राम मस्तकी तुला आणि कटेवर हात ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील काय अलंकार उत्तम ठेवले आहेत? हे सांगा तर आपल्या जन्मकुला. ऐक तर